राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिंडोरी तालुक्यातील जानोरी कोरटे परिसराला भेट देत सततच्या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदी जण उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। अशा वेळेस राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। पिकांच्या नुकसानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितले की शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले। लवकरच नुकसानीचा अहवाल प्राप्त होणार असून सदरचा अहवाल तातडीने शासनास सादर करण्यात येईल। यावेळी शेतकरी रामराव दवणे, लक्ष्मीबाई कदम यांनी शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाची माहिती मंत्री महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांना दिली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।